Hello everyone. Today we are going to learn subject Marathi, lesson number 11. Gh, R, B, ई. ई छोटे ई ची मात्रा ही आहे आणि ही आहे मोठे ई ची मात्रा. Here we are supposed to look at the pictures. First, you will listen the sound of the letter and you are going to repeat the same. चित्रे बघ, ऐक व म्हण. तर चित्रे बघ. तर first we are supposed to look at the picture. This is the picture of घर. घर घर घ घ. रवी 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 रवी. बगळा बगळा बगळा. नेक्स्ट घ र ब आवाज ऐक. You are supposed to listen the sound of the given letter घ र ब. घ र ब अक्षरे पहा. You are supposed to look at the letter घ र ब. घ र ब अक्षरांना चौकटीत करा. घ र ब letters wherever you see you are supposed to make box around that letter only. Here this is the picture given. Few pictures are there. पहिला आहे घंटा. घंटा हे ऑलरेडी चौकटीत आखलेला आहे. इट इज ऑलरेडी इन द बॉक्स. नेक्स्ट आहे रथ रथ. तर आपल्याला इथे काय दिसत आहे, कोणता लेटर दिसत आहे, र. तर आपण त्याला बॉक्समध्ये टाकूया. कसलं चित्र दिसत आहे तुम्हाला, बाग. तर आपण ब बला बॉक्समध्ये टाकूया. नंतर आहे रुपया. तर र र आहे का इथे, हो. तर आपण र ला काय करायचं, चौकटीत आखायचंय. नेक्स्ट गिरव लिही व म्हण. तर इथे तुम्ही बघणार टेक्स्टबुकमध्ये अंक दिला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ते काय करायचंय, ते टिपक्यांना गिरवायचंय. तुम्हाला कुठूनही स्टार्ट नाही करता, तिथे नंबर्स फॉलो करायचे. 1 2 3 4. 1 2 3 4 असे तुम्हाला ही फुल लाईन शेवटपर्यंत तुम्हाला घ घ घर, घ घ घंटा, घ घ घरटे, घ घ घमेले असं बोलत बोलत लिहायचे. नंतर आपण नेक्स्ट लेटरवरती जाऊया. ते आहे र. इथे पण अंक दिला आहे 1 2 3. 1 2 3. तर तुम्ही ही लिहिताना तसेच स्टार्ट करायचं 1 2 आणि 3 स्टेपमध्ये. आणि र र रने काय येतं, र र रवी, र र रथ, र र रुपया, र र रताळे. तर असं तुम्ही बोलता बोलता त्याच पद्धतीने ही लाईन पण शेवटपर्यंत लिहायची आहे. पुढच्या लेटरला बघूया. ते आहे ब. आता इथे आधी आपल्याला सर्कल करायचं आहे, सेमी सर्कल करायचं आहे. नंतर स्टँडिंग लाईन आखायची आहे. नंतर मधून लाईन काढायची आहे आणि लास्टला वरती एक स्लिपिंग लाईन द्यायची आहे. हे काय झालं, ब. बने काय येतं, ब ब बगळा, ब ब बाग, ब ब बशी, ब ब बटाटा. आता पुन्हा तुम्ही तसेच स्टेप्स फॉलो करून याला काय करणार, तुम्ही कंप्लीट करणार. हे काय आहे, ब. हा 1 स्टेप 2
स्टेप 3 अँड स्टेप 4. तर आता आपण बघूया पेज नंबर 18. पान क्रमांक 18, धडा क्रमांक 11. चित्रे बघ, ऐक व म्हण. तर आता इथे चित्र दिले आहेत. आपण इथून स्टार्ट करूया. कसलं चित्र आहे? इडली. हे कसलं चित्र आहे? इस्त्री. ई इडली, ई इस्त्री. जेव्हा आपण मोठे ई कडे येतो तेव्हा आपण थोडंसं स्ट्रेस देतो त्या लेटरला. इडलिंबू. कढई. तेव्हा आपण थोडंसं स्ट्रेस देतो त्याला, आपण काय म्हणतो? मोठी ई. ई आवाज. ऐक. ई अक्षरे पहा. ई अक्षरांना चौकटीत आग. You are supposed to listen, you are supposed to look at the letters, and you are going to put the letter in this box. Like this box you are supposed to draw. First, इमारत. इमारत. पपई. इडली. आणि आता इडलीमध्ये कोणती ई आहे? छोटी ई. समई. समई. गिरव, लिही व म्हण. इथे आपल्याला स्टेप्स दिसत आहेत. आपल्याला त्याच पद्धतीने छोटी स्टँडिंग लाईन, छोटी स्टँडिंग लाईन, नंतर नंबर 2 कुठे आहे? हे छोटंसं आपल्याला एस सारखं काढायचं आहे आणि मग टर्न करायचं आहे आणि वरती स्लिपिंग लाईन. पुन्हा एक छोटी स्टँडिंग लाईन, हे एस सारखं करायचं आहे, हे टर्न आणि वरती स्लिपिंग लाईन. छोटी स्टँडिंग लाईन, एस सारखं टर्न, खाली आणि वरती स्लिपिंग लाईन. छोटी स्टँडिंग लाईन, एस टर्न आणि वरती स्लिपिंग लाईन. आता अशीच तुम्ही बोलून बोलून लिहायचे. ई इडली. ई इस्त्री. ई इमारत. आता इथे तुम्ही काय करणार आहे? ही लाईन पण पूर्ण कंप्लीट करायची. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2 लाईनी दिल्या आहेत. तर पहिली लाईनसुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत लिहायची आहे आणि दुसरी लाईनसुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत तसेच स्टेप फॉलो करून ते कंप्लीट करायचे आहे. तसेच स्टेप फॉलो करून 1 2 3 स्टेप फॉलो करून कंप्लीट करायचे. तर आपण दुसऱ्या याच्यावर जाऊया. 1 2 3 आणि मग वरती कर्व. हे काय आहे? 4th स्टेप. ही कोणती ई आहे? मोठी ई. ई इडलिंबू. ई इडलिंबू. ई कशात येते? मोठी ई. कढई. ई समई. तर अशी तुम्ही ही लाईन पूर्ण करणार आणि परत तुम्ही दुसरी लाईन ही पूर्ण करायची. आता आपण जाऊया पान क्रमांक 19 वरती. पान क्रमांक 19, ऐक व म्हण. आता इथे काय आहे? छोटी ईची मात्रा. इथे काय आहे? मोठ्या ईची मात्रा. हे काय आहे? मिरची. हे काय आहे? बकरी. तर जेव्हा आपण हे लिहितो तेव्हा आपण काय करतो? आपण ई नाही लिहत. आपण ई लिहत नाही. त्याच्याऐवजी आपण काय करतो? आपण ती मात्राचा वापर करतो. जसे मिरचीमध्ये दोन्ही ई दिसत आहेत का तुम्हाला? हो. मी र ची. तर इथे छोटी ई पण आहे आणि इथे मोठी ई पण आहे. मोठी ई जेव्हा आपण लावतो, जेव्हा आपण त्या
शब्दाला ईचं स्ट्रेस जास्ती देतो तिथे कोणती ई येते? मोठी ई. बकरी कोणती आहे ई? मोठी ई. ऐक, म्हण व छोटी ईची मात्रा किंवा मोठे ईची मात्रा गिरव. यू आर गोइंग टू गिरव म्हणजे त्याच्यावरती आपल्याला हात फिरवायचा आहे. यू आर गोइंग टू ट्रेस दॅट. आता आपण ऐकूया. रीमा. रीमा. रीमा इज द नॉर्मल वी प्रोनाउंस रीमा. इट्स अ क्विक ईज प्रोनाउन्सिएशन, सो फर्स्ट ई. काकी स्ट्रेस, सो मोठी ई. मामी. बकरी. अगेन रीमा, मामी, बकरी, काकी. ऐक व म्हण. You are going to listen and you are going to repeat the given lines in our textbook. रीमा आली. रीमा आली. अली आला. अली आला. मामी आली. मामी आली. काकी आली. मामी बकरी बघ. मामी बकरी बघ. Now let's go through some notes of the same lesson. Here is the notes of the lesson. Lesson number 11. घ र ब ई ई छोटी ईची मात्रा आणि मोठी ईची मात्रा. Question number 1. Look at the picture and complete the missing letter with b, घ, र, ई. आता तुम्हाला इथे चित्र बघायचे आहेत आणि तिथे या ब्रॅकेटमधले कोणते अक्षर येणार ते लिहायचे. You are supposed to look at the bracket, select the correct letter and write in the blank place. घर. घ. घ. घर. रवि. र. रवि. इमारत. इमारत. हे काय आहे? हे मी बशी ड्रॉ केली आहे. बशी. 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 Question number 2. Look at the given word and circle the similar letter. The different words are given. Here you are going to you are going to circle. You are going to circle the particular letter. तर इथे घ दिला आहे आणि वेगवेगळे घने येणारे शब्द दिले आहेत. घळा. घ. घळा. घनघन हे आवाज आहे. घनघन. घ. घ. वाघ. घ. र. र. आता इथे तुम्हाला र कुठे दिसत आहे? रवा. रवा या शब्दात र आहे. हो. गजर. गजर म्हणजे अलार्म. तर इथे र दिसत आहे. हो. रस. र. नंतर आहे ब. बदाम. बदाम. ब. बस. बस. ब. ब. सरबत. शरबत. आता इथे शरबत मध्ये ब आहे. हो. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. लुक, रीड अँड राईट. यू आर गोइंग टू लुक ॲट द लेटर. यू आर गोइंग टू रीड अँड राईट. आता इथे या लेसनपर्यंत आपण 12 करडीमधले 4 आपण शिकलो आहोत. एक तर आहे क. इथे आहे काची मात्रा, कीची मात्रा
आणि ही मोठी ईची मात्रा. क, का, की, की. तर आता इथे घ दिला आहे, तर आपण कशी लिहिणार? घ, घा, घी, घी. नंतर म, हे कशी लिहिणार तुम्ही? म, म, मा, मी, मी. नंतर ब, बने कशी लिहिणार? ब, बा, बी आणि बी. नंतर क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ अँड नेम द पिक्चर्स ऑफ द गिवन लेटर. आता इथे तुम्हाला घने काय, तुम्हाला जे येतं घने ते तुम्ही बनवू शकता. आता इथे आपल्याला सोपं काय आहे बनवायला? घर. तर आपण घर बनवूया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही घमेली बनवू शकता, तुम्ही घरटे बनवू शकता. इथे हे काय बनवते मी, कोणताही एक बनवायचे. तर तुम्ही घर बनवल्यानंतर तिथे लिहायचे. इथे काय लिहिलं आहे? ड्रॉ अँड नेम. तर तुम्हाला नावही लिहायचे हे काय बनवलं. नंतर तुम्ही घरटंही बनवू शकता. मी फक्त दाखवते. घरटं म्हणजे नेस्ट. तिथे तुम्ही 2-3 अंडी दाखवून तिथे पण घरटे काय लिहायचं? घरटे. तर तुम्ही एक नेस्ट बनवून हे पण बनवू शकता. दोन्हीपैकी कोणताही एक. बने तुम्ही आपण आधी बघितलेत बने बशी, तर तुम्ही बने बशीही बनवू शकता. किंवा बने तुम्ही काय बनवू शकता? बटाटा. आता इथे मी बनवतीये बटाटा. थँक यू.